सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्ला मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल। किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील। हॉटेल माशाअल्ला, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी। वाडिया महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे। आरोपींनी पीडितेवर महाविद्यालयातील स्वच्छतागृहात बलात्कार केला, तसेच त्याची व्हिडिओ चित्रण करून त्या व्हिडिओद्वारे अनेक वेळा तिच्यावर बळजबरीने बलात्कार करण्यात आलाय। मिळालीच पाहिजे, बलात्कारांवर कारवाई झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अरे बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? भारत माता की जय, वंदे भारत माता की जय। महिलाओं के सम्मान में आम्ही खूप मुली अशा असतात ज्या खेडेगावातून शिक्षणासाठी येतात। त्यांची स्वप्न असतात, त्यांचे विचार असतात, त्यांच्या आईबाबांची काही स्वप्न असतात। मग ती स्वप्न जर आम्हाला पूर्ण करता येणार नसतील तर आमच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? आणि जर शिक्षण जिथे आम्ही घेतोय त्या कॉलेजमध्ये जर आम्हाला सुरक्षा मिळत नसेल तर मग आम्ही शिक्षण घ्यायचं की नाही हा पहिला मुद्दा तयार होतो। आणि जर आम्ही शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही सगळा हा समाज चालवू शकणार आहात का? एवढाच माझ्या त्या प्रशासनाला प्रश्न आहे की जर महिला तिथे उपस्थित नसतील तर तुम्ही हे प्रशासन व्यवस्थित चालवू शकता का? महिला उपस्थित असताना सुद्धा जर हे असं लाजिरवाणे प्रकार आपल्या कॉलेजमध्ये घडतायत तर महिला नसतील तर तुम्ही हे प्रशासन कसं चालवाल आणि पुढे कसं सगळं न्याल? एवढाच माझा त्या प्रशासनाला प्रश्न आहे। अर्थात व्हावी, कारण जर इथे महिलाच सुरक्षित नसतील, मुली सुरक्षित नसतील, त्या 11वी 12वीच्या मुलींवरती जर असे लाजिरवाणे प्रकार होत असतील तर या कॉलेजवरती पोलीस कारवाई झालीच पाहिजे। तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करतोय आणि आम्ही हे आंदोलन संपल्यानंतर स्मार्तना पाटील मॅडम ज्या आहेत, ज्या या सगळ्या केसमध्ये लक्ष घालत आहेत DCP पुण्याच्या, त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही सांगणार आहे। त्याचबरोबर या महाविद्यालयाची जी संस्था आहे त्या संस्थेला सुद्धा आम्ही मेल केलेले आहेत आणि वारंवार त्यांचा फॉलोअप सुद्धा घेतोय। संबंधित दोषी जे कोणी आहेत ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचं निलंबन करावं यासाठी आम्ही हे आंदोलन करतो। प्रकरण दाबलं म्हणजे नक्की काय केलंय? म्हणजे संस्थेनं तक्रार दिली नाही असं तुमचं म्हणणं आहे का? प्रकरण नक्की कोणत्या पद्धतीने दाबलं गेलं असं तुम्हाला वाटतं? पीडित जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीच्या पालकांना धमकवण्याचं काम या संस्था चालकांकडनं झालेलं आहे। संस्था चालकांनी दबाव निर्माण केला की मी राजकीय वलयातला कार्यकर्ता आहे, माणूस आहे, त्याच्यामुळं मी कुठलंही प्रकरण तुम्ही जर आमच्या पुढे आणलं तर मी तुम्हाला काय पद्धतीने शिक्षा करू शकतो किंवा तुम्हाला काय तुमच्यावर आम्ही अत्याचार करू शकतो अशा पद्धतीच्या वेगवेगळे त्यांनी शब्द वापरलेले आहेत। आणि पीडितेचे जे पालक आहेत त्या पालकांना सुद्धा धमकवण्याचं काम केलं आहे। तुम्ही जर पोलिसांमध्ये गेला, मीडियामध्ये गेला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ अशा पद्धतीचे त्यांनी प्रकरण केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतो।